मीनाक्षी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप की सगळे मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. तर इथे बघा, आज होता स्वामी प्रकट दिवस आणि काल म्हणजेच 19 मार्चला होता गुढीपाडवा. तर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. त्यानंतर आज आहे स्वामी प्रकट दिवस. तर स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा सगळ्यांना. आणि इथे बघा, मी मातीचं मडकं होतं ना, त्याला मी छान कलरिंग केलेलं आहे. त्याला आधी पण केलं होतं, पण ते आता खूप जुनं झाल्यामुळे त्याचे कलर वगैरे सगळे निघून गेले होते. त्यानंतर मग मी याला परत एकदा छान नवीन कलर दिला आहे आणि त्याच्यावर छान हॅपी होम नाव टाकलेलं आहे. त्यानंतर आज होतं ना स्वामी प्रकट दिवस, त्यामुळे मी देवपूजा वगैरे थोडं उशिरा करणार होती. लवकर करायला पाहिजे तशी तर, पण मी मुद्दाम उशिरा करणार आहे. कारण मोक्षूसमोर जर केलं ना मी, तर तो पूर्ण पसारा करून टाकतो. देव पूर्ण घेऊन जातो, कुठे पण ठेवून देतो. त्याने घंटी वगैरे सगळं तोडून ठेवून दिलेलं आहे. समोर बघा घंटी ठेवलेली ना ती खिडकीमध्ये, ती त्याने तोडून टाकलेली आहे. त्यानंतर इथे आम्हाला स्वयंपाक करून घेत होते आधी. इथे मी ते आम्हाला वालपापडी बनवणार होती. ते सिंपल अशी लसणाच्या तिखटामध्ये बनवणारी वालपापडी होती. त्यानंतर इथे मोक्षूला मी चणे भिजवून ठेवलेले होते रात्री. तेच आता मी मीठ आणि हळद टाकून त्याला उकडून देणार होती खायला. त्याला कडधान्य खायला लावले, त्यामुळे मी त्याला कडधान्य देते खायला. आणि वालपापडी पण खूप छान झाली ती. खूप घाईमध्ये बनवली होती. मोक्षू खूप त्रास देत होतं मला आज, त्यामुळे. आणि इथे बाकीचा जो मागे आवाज येत आहे, लहान मुलं खेळत आहे त्यामुळे त्यांचा आवाज येत आहे, प्लीज तो इग्नोर करा. आणि इथे ना भाजी आज तर खूप छान झाली होती. इथे बघा, मोक्ष मला त्रास द्यायला आला, त्यामुळे मी खूप घाईमध्ये तसंच परतवून घेतलं आणि एक ग्लासभर पाणी टाकून दिलं. खूप छान वाफेमध्ये झाली आणि खूप मस्त लागली. त्यानंतर मोक्षूला खाऊ पिऊ घालून दिलं, छान झोपवून दिलं. आणि ते बेडचा सकाळ बसला पसारा पडलेला होता. मी कपडे वगैरे सकाळी लवकर धुवून घेतले, त्यामुळे ते बेडवरचं तसंच आवरायचं राहून गेलं. गादी वगैरे टाकलेली होती उन्हात. आणि इथे मी फुलं घ्यायला येत होती वरती. तर फुलं तर जास्त नाही आहे आणि ते हारवाले पण येत नाही. पहिले यायचे माळा वगैरे घेऊन, पण आता लग्नांचं सीझन चालू आहे, त्यामुळे फुलं वगैरे काही जास्त येत नाही. त्यामुळे म्हटलं मी आता लावलेले आहेत झाडं, तर त्यांच्यामध्ये पण एकच झाडाला फुल आलेलं आणि एकच फूल पण आहे ते. आणि ते कपडे वगैरे माझे सुकून झाले होते ना, आता हे फूल काढण्यासाठी पण खूप रिस्क आहे. मला पार तिकडे जावं लागेल. हे झाडं मी आधी खालीच ठेवलेले होते, पण काटेरी झाडं घरासमोर ठेवत नाही, त्याच्याने भांडणं होतात म्हणे. त्यामुळे मी ते उचलून घेतलं आणि वरती ठेवून दिलं. कोरफेड वगैरे सगळं लावलेलं आहे मी छान. आणि इथे बघा मनी प्लॅन लावलेलं आहे. मी मोक्षूच्या आत्याच्या गावाला, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बहिणीकडे गेली होती, नणंदकडे. त्यांच्या इथून मी हे मनी प्लॅनला आणलेलं होतं. असं गावामध्ये 2 दिवस आम्ही तिथे मुक्काम होतो, पण ते मनी प्लॅन मी पिशूमध्ये आणलं होतं, तरी ते लावलं तर खूप छान जगलं. त्यानंतर इथे बघा 12 वाजले होते जवळजवळ. मोक्षू झोपलेला होता. म्हटलं आता शांतता आहे. पसारा तसा पडलेला होता माझा. म्हटलं राहू दे आजचे दिवस, पसारा काय नेहमीच आवरायचा असतो. आज जे मेन आहे ते करून घेते आता मी. तर मोक्ष झोपल्यानंतर निवांत आणि शांतता असते. त्याला झोपवल्यानंतर मी छान देवपूजा करून घेणार होते आणि आज पूर्ण अशी व्यवस्थित देवपूजा करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. तर इथे घंटी तोडून ठेवलेली मोक्षूने, तीच जोडत होती, तर ती परत निघून गेली. म्हटलं आता जाऊ दे, ते मला काही व्यवस्थित लावता येत नव्हतं. ते लावल्यानंतर परत पडून येत होतं. तर आधी स्वामींच्या ज्या काही मूर्त्या आहेत ना आमच्याकडे, त्या मी धुवून घेणार होती छान. ही मूर्तीला खूप छान छत्री वगैरे खूप होतं, मस्त दिसायची. मोक्षूने ती छत्री पण तोडून टाकली त्याची. त्यामुळे देवारा, म्हणजे देवारातले सगळे देव वगैरे सगळं उचलून घेऊन जातो तो. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासमोर देवपूजा वगैरे करत नाही, किंवा कुयरी वगैरे असतं ना हळदी कुंकूचं, त्याच्यासमोर ठेवायचं काम नाही. तो सगळं उलटं करून ठेवून देतो. त्यानंतर हा फोटो पण टिचलेला आहे, बघून घ्या. इथे त्याने डायरेक्ट फाडून टाकला होता. त्यानंतर तिथे लाल फोटो दिसतोय देवीचा, आमच्या कुळदेवीचा आहे, तर तो पण त्यांनी फोडून टाकला होता. आणि काल तर या स्वामींच्या छोट्या फोटो आहे ना, त्याच्या मागचा पण त्यांनी स्टँड तोडून टाकला. म्हणजे देवारा खाली असल्यामुळे सगळंच म्हणजे बाहेर काढतो तो. आणि त्यानंतर भांडे वगैरे सगळं काढून फेकून देतो. त्याला खूप आवरावं लागतं, त्याच्यासाठी स्पेशल एक जण लागतंच. म्हणजे पण किती पण राहिलं ना तरी तो काही ना काही काढतच असतो. त्याच्याकडे थोडं पण दुर्लक्ष केलं ना, खूप पसारा करतो तो. तर ते जाऊ द्या, म्हटलं आजच्या दिवस पहिले मी देवपूजा नीट व्यवस्थित करून घेते. आणि आज मी म्हणजे स्वतःचा पण अवतार वगैरे व्यवस्थित केलेला नाही आहे. तेच आंघोळ वगैरे केल्यानंतर नाईट गाऊन वगैरे घालून घेतला, तशीच आज मी आवरत होती. कारण आज कपडे वगैरे खूप होते धुवायला,
ते कपडे वगैरे धुतले, स्वयंपाक वगैरे झाला, त्यानंतर घरं वगैरे तर 3 वेळा झाडून झालं. पण मोक्षूने जेव्हा ते चणे वगैरे खायला दिले ना मी त्याने पूर्ण खाऊन पण घेतलं आणि पूर्ण घरामध्ये पण सांडून दिलं. परत 3 वेळा आज दिवसातून म्हणजे दुपारी 3 वेळा घर झाडलं. त्यानंतर अजून चहा पाणी झाल्यानंतर अजून आवरलं. त्यानंतर हे आवरल्यानंतर आज आम्हाला अजून फिरायला पण जायचं होतं. फिरायचं वगैरे मी तुम्हाला काही दाखवलं नाही. आता रोज आम्ही ना आणि मी आणि शेजारी 2-3 लेडीज आहेत, आम्ही असे रोज फिरायला जातो. मोक्षूला छान थकवून आणलं की मोक्ष झोपून जातो. तर आता पण मी व्हिडिओ म्हणजे आधीच बनवून ठेवलेला होता. आता जेव्हा मी व्हॉइस ओव्हर करते तर आता पण आम्ही फिरूनच आलो. त्याला थकवलं की तो छान झोपतो आणि म्हणजे तो झोपला की कामं वगैरे व्यवस्थित आवरून होते. तो झोपला की तेवढी शांतता असते आणि उठला तर परत तेच चालू होऊन जातं. फुलं जास्त राहिली असते तर छान दिसलं असतं, पण फुलं पण नाही आहेत. त्यामुळे एकच फुल होतं, मी तेच फुल आज देवाला वाहणार होती. पण फुलं वगैरे जरी नसली पण मनापासून श्रद्धा असली ना सगळं चांगलं होतं असं मी ऐकते. त्यामुळे मनापासून श्रद्धा आहे देवावर, म्हणजे आधी नव्हती पण आता लग्न झाल्यापासून तरी आहेच. तरी ते चला सगळे देव वगैरे माझे छान धुवून झाले. आता देवारा वगैरे छान पुसून घेते. तिथे खूप धूळ वगैरे येते खिडकीतून आमच्या इथे आणि झुरळं पण खूप होऊन गेलेली, त्यामुळे तिथे स्वच्छ झाडून घेते आणि गोमतीर वगैरे टाकून छान पुसून घेईल मी. देवारा पण आमचा लाकडी असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त झुरळं होऊन जातात. आणि देवपूजा करण्याच्या आधीच मी दिवा लावून घेतलेला होता, म्हणजे दिवा आधी लावायचा म्हणे, त्यामुळे मी दिवा लावून ठेवते देवपूजा करण्याच्याच आधी. तर मी इथे ना पडदा लावणार होती देवाऱ्याजवळ, म्हणजे मोक्षू येणार नाही. पण मोक्षूचे पप्पा बोलले तिथे जर पडदा लावला ना तर मोक्षू जवळ जातो घडी देवाऱ्याजवळ, तर तिथे दिवा वगैरे चालू असतं तर जळण्याची भीती असते, म्हणून त्यांनी मला लावू दिला नाही. नाहीतर मी पडदा लावणार होती. आता इथे गोमती टाकून घेते आणि छान पुसून घेते. तरी मी ते ऑनलाईन त्या दिवशी मी तुम्हाला दाखवले ना हुक आणलेले ऑनलाईन, ते मी तिथे फ्रीजला एक आणि एक समोर भिंतीला लावून दिले होते पडदा लावण्यासाठी. तर आता मी तिथे झाडू लावला बघा, ते स्टिकर मी चिपकवून दिलेले, त्याला मी पडदा लावणार होते पण मोक्षूचे पप्पा बोलले नको लावू, त्यामुळे मी काही लावला नाही. एक दिवस मी आणि एक दिवस मोक्षूचे पप्पा असं दोघं मिळून आम्ही पूजा करून घेतो. त्यांचं जमलं तर ते करता, माझं जमलं तर मी करून घेते. तर सकाळीच असं त्यांनी दिवा वगैरे लावून दिला. त्यांना मी सांगितलं होतं आज काय आहे तुम्हाला माहिती आहे का म्हणून. तर त्यांना बाजाराला जायचं होतं, तरी पण सकाळी त्यांनी थोडीशी म्हणजे दिवा वगैरे लावून देवपूजा थोडी केली. पण म्हटलं आज व्यवस्थित मी करून घेते, म्हणून आता पुन्हा पूजा वगैरे करायला लागली मी. सकाळी मोक्षूच्या समोरच ते देवपूजा करत होते. तो जसा बघतो ना तसं सेम टू सेम करायला जातो. तर त्याच्या पप्पाने जसे अगरबत्ती वगैरे ओवाळत होते देवाला तसंच त्यांनी पण केलं. तो जे बघतो ना तेच करायचं म्हणतो. तर इथे छान आज सगळं इथे गुलाबी कलरचे म्हणजे छान कपडे आतरून देणार होते. देवाचे वस्त्र वगैरे माझ्याकडे जास्त नाही आहे, पण जे आहे त्याच्यातच म्हटलं आता तेच ठेवून घेते. तर हा म्हणजे देवाचे वस्त्र म्हणजे तो ब्लाऊज पीस होता, मी त्याला कापून त्याचे 3 भाग केले आणि छान मी म्हणजे एकाला आता जिथे महाराजांचा मोठा फोटो ठेवते तिथे मी त्याला छान त्या कापडला छान लेस वगैरे लावून घेतली. मोबाईलमध्ये नाही पण असं समोरून खूप सुंदर दिसतं. त्याला सिल्वर कलरची लेस लावली आहे, तो खूप सुंदर दिसतो. आणि मशीनवरून मी ते ब्लाऊज पीस होता ते ब्लाऊज पीसचे 3 भाग डिवाईड करून छान त्याला मी बनवून घेतले देवाऱ्याच्या मापाने. तर इथे महाराजांना नवीन ड्रेस घालणार होती पण ते काही येत नव्हता, तर म्हटलं जाऊ दे जे आहे तेच आधीचं तेच नीट व्यवस्थित घालून ठेवून देणार होते. आणि आज महाराज खूप सुंदर म्हणजे छान दिसत होते. इतर दिवशी केलं नाही केलं पण ते काही नाही, पण आज मेन होतं त्यामुळे मी आज करणार होती. तर मला आज केंद्रात पण जायचं होतं पण उशीर होऊन गेला. आम्हाला फिरायला गेलो तर तिकडनं येताना 6 वाजून गेले होते, त्यामुळे मी काही गेली नाही केंद्रामध्ये. पण मोक्षूचे पप्पा गेले होते, ते गेले पण आणि तिथे प्रसाद पण होता ना, तर माझी खूप इच्छा होती आज महाराजांच्या केंद्रात जावं आणि प्रसाद वगैरे
म्हणजे थोडा का असेना देवाचा प्रसाद आपल्याला भेटायला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसं मला पण खूप आवडतो देवाचा प्रसाद. तर माझ्या मनामध्ये होतं ते. तर मोक्षचे पप्पा बाजारावरून आल्यानंतर लगेच तो प्रसाद पण म्हणजे तिथेच गाडी समोर केंद्रासमोर गाडी लावून परत तो प्रसाद वगैरे घेऊन आले होते घरी. आणि मी त्यांना बोलली माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली बुवा. असं आपल्या काही मनात असेल ना तर ते पूर्ण करतात महाराज. असं नाही की फक्त प्रसादासाठी नाही, असं दुसरं काही इतर दुसऱ्या काही गोष्टी असतात. खूप टेन्शन घेऊन घेतलं किंवा काही असेल ना तर महाराजांचं मी नामस्मरण जरी केलं ना, आता तर मी लिखित नामस्मरण केले. तुम्ही व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी बघितलं असेल. तर मी लिखित नामस्मरण करते आणि असं माळ पण जप करते. पण लिखित नामस्मरणामध्ये असं असतं ना, तर आपण फक्त लिहिता लिहिता देवाचं नाव येईल. तसं आपण नामस्मरण करताना आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येतात. तसं लिखित नामस्मरणामध्ये नसतं. तर मी पण सांगते, जर माझा कोणी व्हिडिओ नवीन कोणी बघत असेल, तुम्ही जर नसतील मानत तर नक्कीच स्वामींवर विश्वास ठेवा. सगळं काही पूर्ण होतात आपल्या इच्छा. तर इथे बघा अशी सिंपल अशी रांगोळी काढली होती. मला रांगोळीमध्ये दुसरं काही आवडत नाही, फक्त देवाचं नाव आवडतं, म्हणजे स्वामींचं नाव आवडतं. तर खूप छान आजची पूजा झाली होती. इथे दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवून दिला. इथे बघा महाराज किती सुंदर दिसत आहे आपले. तर चला आजचा दिवस असा होता माझा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण आता पुन्हा अशा एक नवीन अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. बाय बाय.